टायमावर ORS वगैरे आपल्याला पाहिजे, कारण की कडक ऊन आहे. हीच तर आता भक्तांची परीक्षा आहे. आणि मी तर बोलतो भाऊजीचे बैल नाही लागलं पाहिजे, कारण की बहिणीचा नवरा आहे, तर त्याला वाचवायला मला पण जरा उडी मारायला लागेल बैलाच्या अंगावर. रामकृष्ण हरी. बोला बोला बाळू मामाच्या नावानं मेंढी माऊलीच्या नावानं. श्रीमंत मित्र बनवण्यापेक्षा, त्याची वाट बघण्यापेक्षा हक्काने चहा पाजवणारा गरीब मित्र कधीही चांगला. पाय उरले, तो एकदम घाबरला, असा अंगुळ थरथरला, एकदम असा आरडला, डायरेक्ट ओरडला. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव तुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव तुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा. काजू खाता नाही बघू शकता. सुंदर असं नाश्ता बनवत आहे आणि मावशाचा खूप मेहनत घेत आहे आपल्यासाठी, वारकऱ्यांसाठी, आणि जेवणाची चव एकदम अप्रतिम अशी आहे. तूच सकाहारी नाथ अनंताचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवाचा. विश्व रूप तू अनंता भक्तवत्सला, विश्व रूप तू. हरिपाठ वाचून झाला, कधी असं मन झालं तर, असं रोज नाही पण मध्ये मध्ये हरिपाठ मी वाचत असतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली संपूर्ण हरिपाठ वाचला, आणि कधी माझ्या भाऊकडे मी, आपल्या वारकरी मित्रांपासून मी लांब आलो कळलंच नाही. आणि माऊली, तुम्हाला एक प्रकरण सांगायचं आहे, जे आमच्यासोबत ना रूट काढताना घडलं. म्हणजे रूट काढत सगळीकडे लॅटर देत आम्हाला, म्हणजे संध्याकाळची एक रात्र चालू होते ना, तर रात्र झाली. तर हाच तो जिंती मार्ग, भर अंधार. त्या अंधारात आम्ही, म्हणजे ड्रायव्हर होता, म्हणजे माझा मेवणा जो आमच्या सेवेसाठी आला होता, त्याचं नाव आहे महेश मोकल. तर आम्ही, तुम्हाला तो ब्लॉग टाकलेला आहे मी रूटचा. तर आम्ही इथे चाललो, जसे जिंती मार्गाला चाललो, एक मंदिर होतं. भरपूर फिरत त्याच मंदिराकडे आम्ही येत होतो. एक वेळा झालं, पुन्हा आलो, 2 वेळा झाला, आणि बरेच झोपलेले. संदीप माऊली बहुतेक जागा होता. नंतर तिसरा फेरा मला डचका बसला, अरे आपण सतत तिचे येतो. मग तेव्हा सर्व उठले, असं काय होते. तिसरा फेरा बसला. मग या 4थ्या फेऱ्याला गेलो. मग ड्रायव्हरला ना झोप आली, म्हणजे महेश दादाला झोप आली. महेश दादा बोलते मी अर्धा तास या 15 मिनटं थोडासा एक डुलकी घेतो. मग डुलकी अशा जागेवर घेतली त्याने. मी पण झोपेतच होतो. चल, तो झोपला, सगळे आम्ही झोपलो. संदीप माऊली जागा होता. तर महेश दादाला असं वाटलं की कोणीतरी त्याचे पाय उरले. तो एकदम घाबरला, असा अंगुळ थरथरला, एकदम असा आरडला, डायरेक्ट ओरडला. त्याच्या ओरडण्यावर सगळेजण मला काय झालं, तर तो बोलला कसं तरी वाटले आहे, माझे कोणीतरी पायवर येले, आणि निघूया. आणि रस्ता अशी गाडी थांबलेली, तर डोला उघडला ना, आजूबाजूला काय दिसेल नाही. 3 फेरं टेन्शन. मेन म्हणजे CNG पण खपलेली, आणि पेट्रोल लगभग 1 या 1.5 दांडा, म्हणजे 2 दांड्यापर्यंत 15 ते 20% पेट्रोल होतं. जाम टेन्शन राहिलं, काय समजत नव्हतं. सगळ्यांचं पांडुरंगाचं नाव घेतलं. देवा, आमची पहिलीच वारी आहे, कुठली परीक्षा आमची चालू आहे, आमची वारी सुखरूप जाऊ दे. तर थोडी गाडी चालली टेन्शनमध्ये, सर्व घाबरतील. ऑफकोर्स जेव्हा प्रकरण स्वतःवर होतं तेव्हा कळतं, बोलायला काय नाही.
पण तेव्हा त्या भर अंधारामध्ये गावांचा एक माणूस नाही त्या दिसत त्या रोडला, एक व्यक्ती ना असा रस्त्याला की त्याला रस्ता विचारू शकतो. त्या दरम्यान एक आला माणूस बाईकवर, तो समोरून आला, माऊली काय झालं? ते असं आमच्या त्याला प्रकरण सांगितलं की रस्ता नाही भेटत आम्हाला, हा इथेच येतो. तो बोलला माझ्या मागोमाग या, माझ्या मागोमाग या, कुठे लेफ्ट राईट वगैरे मारू नका. त्याच्या मागोमाग गेलो, मग वृंदावन माऊली होता, त्याला मग रस्ता ओळखायला लागला. हां हां ती इथे गेलो. माझ्या पण जीवाला मी पण बोलायला लागलो, हां इथे आपण नाश्ता केला, चाय केला, हे वगैरे. ते करत करत त्याने सुखरूप आम्हाला बाहेर काढलं रोडवर, जेणेकरून आम्हाला आमचं मुक्काम पण भेटलं आणि पेट्रोल आणि CNG दोन्ही भेटले. रामकृष्ण हरी म्हणजे पांडुरंग पावलाच समजायचा. तर हा प्रकरण खराच घडला होता. तर या प्रकरणासाठी तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला काय सांगणार की आमच्याबरोबर का असं झालं? रामकृष्ण हरी जे तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे ते लिहा, रामकृष्ण हरी आधी लिहा, ज्याने आम्हाला चांगलं वाटतं आणि आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला देत राहतो. रामकृष्ण हरी. भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा. आपली माऊली आलेली आहे आपल्यासाठी घेऊन, वारंवार अशा कठीण परिस्थितीत, अशा उन्हामध्ये तापलेल्यामध्ये. माऊली मिलन, माऊली बीच. रामकृष्ण. शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. आलेलो आहे आम्ही 2 वाजता उठल्यामुळे हे असे पॉवर नॅप घेणं आम्हाला गरजेचं असतं, जेणेकरून आम्हाला ऊर्जा भेटेल आणि वारंवार चालण्याला गती येईल. रामकृष्ण हरी. हे आमचे वाहन चालक आहे, हा पहिला बावटा. रामकृष्ण हरी. हे रामकृष्ण हरी. जरा हे पाव झणझणीत पुन्हा एकदा मिसळ, कांदे आणि लिंबू सोबत, आणि भावनगरी म्हणजे गाठे. राजू मावशी आहे आपल्याला, तर टेन्शन नाही, अन्नपूर्णा पुरवत आहे. झणझणीत मिसळ, ही भावनगरी बघू शकता आपण. भावनगरी म्हणजे गाठे होण्यासाठी. मिसल पाव बघू शकता. या प्रोटीन रिक्वायरमेंट मी वाढवलेला आहे या शेंगदाणे टाकून. 100 ग्राम शेंगदाणे टाकलेले आहे, जेणेकरून 25 ग्राम तरी ऊर्जा भेटेल. भावनगरी घेत आहे आपला हित. हो भावनगरी, गाटा गाटा गाटा. सर्वांनी मस्तपैकी व्यवस्थित खालेले आहे, बघू शकता. चविष्टर असं जेवण कोणचे नसबन आवरा नाश्ता, असं जेवण एवढं चांगलं. मग भाग्यवान आपण. पुण्याही बघ गौरी समजावची आपल्या आशिबापाशी. रामकृष्ण हरी. ये अपना संतोष वर्मा अपना फ्रेंड बन चुका है. यहाँ पे मित्र आहे आपला संतोष वर्मा. बघा मित्रांनो, मित्रता ठेवायची असेल ना तर गरिबाची सेवा. श्रीमंत मित्राकडे वाट बघण्यापेक्षा हक्काने चाय पाजणारा आपला गरीब मित्र चांगला. कारण की तुम्ही कुठे पण बघा, कार्यक्रमात कुणाचं लग्न असो, श्रीमंताच्या घरी जेवण संपलेलं असतं हातवर, पण गरीब माणूस आहे ना, गरीब माणूस कुठूनही काही करतो, कुठूनही ॲडजस्ट करतो, पण सर्वांना जेवण पुरवतो. म्हणजे तात्पर्य सांगायचं एवढं आहे
की श्रीमंत मित्र बनवण्यापेक्षा त्याची वाट बघण्यापेक्षा हक्काने चहा पाजवणारा गरीब मित्र कधीही चांगला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुऱ्या पण झालेल्या आहे. या सोमनाथ आणि शेशी बांबुदेला सोमनाथ आणि शेशी बांबुदेच्या पुऱ्या राजू मावशी यांच्यातर्फे सगळी जण नाश्ता वगैरे करून आता ऊर्जा येईल आपल्याला. बघू शकता. आता आपण जाणून घेऊया की आजची मिसळ झणझणीत कशी झाली. आता आपण नटराजकाची थोडीशी मुलाखत घेऊया. नटराजका, 2 शब्द काय. आता मिसळ वगैरे खाल्लेली आहे, ऊर्जा वगैरे आलेली आहे. झणझणीत मिसळ खाऊन झणझणीत चाल घेऊया आता थोड्या वेळात. सर्व विश्रांती करत आहे आणि आपले माऊली तुम्हाला वारंवार सांगतात, आपल्याला सहकार्य करतात, चांगलं ज्ञान देतात. म्हणजे पॉझिटिव्ह माणसांकडे राहिलं ना, पॉझिटिव्ह ज्ञान म्हणजे काही असू दे, इन्व्हेस्टमेंट असू दे, रोजगार असू दे, कशावरून पण असते, आपल्याला ज्ञान देणारे म्हणजे आपले योगेश माऊली म्हणजे साक्षात ज्ञानेश्वर माऊलीचं रूप आपल्यासोबत चालत आहे. असा सल्ला, असं नॉलेज. मग मित्रांनो, तुम्हाला संगत ठेवायची असेल ना, चांगल्या माणसांची ठेवा. वाईट माणसांची संगत वाईटला घेऊन जाते आणि चांगल्या माणसाची संगत चांगल्या मार्गावर घेऊन जाते. रामकृष्ण हरी. एकदम झाडाखाली झोपलेलो आहे मी. हे असं सुख आहे ना, सुख आपल्या AC मध्ये पण नाही मिळणार. नॅचरल ऑक्सिजन, नॅचरल हवा, चांगलं पण वाटतं. इथे झोप जबरदस्त लागली. मस्त एक डुलकी म्हणजे थोडासा पॉवर नॅप घेतला. आता जाऊया आपल्या पुढच्या वाटचालीत. आता आपण आहे मूर्तिगाव. 2 किलोमीटरवर आहे आपलं बारामती गाव, म्हणजे शरद पवार साहेबांचं गाव, म्हणजे तुमचा फेवरेट सूरज चव्हाण. झापूक झुपूक. भेटूया पुढे. रामकृष्ण हरी माऊली. तर बघू शकता सबून राजपुरे माऊली आपले आहेत, ज्यांनी आपल्याला बिना बुकिंगची म्हणजे उन्हात ताण्याने आपण चालत येतो. इथे ऊन पण एकदम कडक आहे, त्यासाठी आपल्याला एकदम म्हणजे सावलीप्रमाणे एक जागा दिली, आपल्याला स्थान दिलं, जेणेकरून आपण नाश्ता वगैरे इथे केला आणि विश्रांतीसुद्धा केली. एक म्हणजे चांगली झोप घेतली, पॉवर नॅप घेतला आणि त्याच्या अतिरिक्त पण आपल्याला पाण्याचे बॉक्स देत आहे. त्यांचा आपण ताले वाजून सत्कार करूया आधी, ज्यांनी आपल्याला बॉक्स दिल्याबद्दल. तर म्हणतात ना, देव शोधायचा असेल तर माणसात शोधा. तर देवासारखे आपल्यासाठी आलेले आहे. तर माऊली, तुम्ही आमच्यासाठी 2 शब्द बोला की कशी तुम्ही सेवा करता आमची केली त्याबद्दल. 2 शब्द बोला. 2 शब्द बोला. अवदेव साक्षील आहे. बोला काय. बोला 2 शब्द. अवदेव साक्षील आहे. परमेश्वराच्या प्रेमाने तुम्ही आला. 1 नंबर. रामकृष्ण हरी माऊली. कारण की वारकऱ्यांची सेवा हीच आपली विठ्ठलाची सेवा. तर तुमचे हे बॉक्स नक्कीच विठ्ठलापर्यंत पोहोचतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. निघूया. हा आपला शिवमित्र आजच्या. आणि फायनली छत्री भेटलेली आहे. फायनली छत्री भेटली. काय म्हणलं, मजा मस्ती असते मित्रांची. छत्री भेटली, धन्यवाद. ज्याने कोणी लपवली असेल म्हणजे मस्तीमध्ये, तर धन्यवाद. तर मित्रांनो, आता आमची पायवाट चालू झालेली आहे. मूर्तिगावावरून आता बारामती पण आहे. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेसावकर या यूट्यूब चॅनलवर आणि मी मोनिश चिखले तुम्हाला लवकरच दाखवणार आहे पंढरपूरचं दर्शन. माझ्यासोबत अवतीभवती आहे माझे मित्र, पाहू शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उन्हाचा सामना करायचा आहे म्हणून त्या छत्र्या घेतल्या. छत्र्याचा वापर करतो मुनीस माऊली. मी वेसावकरच्या लोगो वगैरे आहे. कडकडीत ऊन आहे, बघू शकता. उन्हाचा सामना आहे, ऊन पावसाचा सामना. तर आपण पार पाडायचा. हीच तर परीक्षा आहे खरी पांडुरंगाची. कारण की रूटला जे आम्हाला मुक्काम होते ते काही कारणामुळे, पालखीमुळे, काही कारणामुळे थोडेसे चेंजेस झालेले आहे. त्याच्यामुळं देव परीक्षा घेतो आहे सगळीकडे आपली. आणि परीक्षेमध्ये आपण एकदम ठामपणे उभं राहायचं, खचून नाही जायचं. याच्या त्याच्यावर याला त्याला दोष देण्यापेक्षा सहकार्य करायचं, ॲडजस्ट करायचं आणि आपली दिंडी आणि आपली वारी एकदम सुखरूप करायची. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. मुनीस माऊली छत्रीय सारा मुले आम्हाला सावली देतो. तीच आमची माऊली, तीच आमची विठू माई. रामकृष्ण. काही नाही. रामकृष्ण हरी. हे धंदर वाड्याचा घुसला ग बाया, धंदर वाड्याचा घुसला. जय बाळूमामा. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने सांग रे. बाळूमामाच्या नावाने सांग रे. पाऊली चालती पंढरीची वाट. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. मेंढी माऊलीच्या नावाने.
तर आपण या मोडवे गावामध्ये आहे. तर बाळू मामा आदमापूर पालखी क्रमांक 19 हा बघ्या नंबर 19 या मोडवे गावामध्ये चारणीसाठी असा फिरत फिरत मोरगाव मार्गस्थ होणार आहे. तर जमलेले सर्व हे आपले बाळूमामाचे भक्त सेवेकरी आणि पंढरपूरला वारीला चाललेले आहेत आमचे मित्रमंडळी. तर सर्वांनी बाळूमामाचा एक जय एलको टेलको जय माता! सदानंदाचा जय हो! जय माऊलीचा जय हो! हर हर सगळ्यांच्या अडचणी दूर करणार माझा बाळू मामा. पाऊस पाहिजे पण योग्य तितकाच पाऊस पाहिजे, असा कंटिन्यू नाही पाहिजे. पाऊस पडला पाहिजे पण एकदम पण असा नाही पडला पाहिजे की पूर आला पाहिजे. पाऊस पडू द्या, सर्वांचं धान्य पीक वगैरे उघडू दे, चांगली शेती होऊ दे. कारण की शेती असेल तर आपलं सर्व पूर्ण म्हणजे वारकऱ्यांचं मालकऱ्यांचं सर्वांचं पोट भरेल. शेतकरी आहे तर आपण आहे, कारण की खरा देव आहे तर शेतकरीच आहे. तर रामकृष्ण हरी. जिथे पावसाची आवश्यकता आहे तिथे पाऊस तिथे पाऊस पडवायला पाहिजे. बरोबर बोलला. जिथे पावसाची आवश्यकता आहे तिथे पाऊस पहिला पडला पाहिजे आणि जिथे आवश्यकता नाही तिथे जरा वेग कमी झाला पाहिजे. नाही, होईल होईल, नक्की होईल. त्या जगाच्या मालकाला काळजी आहे, तो नक्की सगळ्यांचं पाहतो आणि सगळ्यांची काळजी घेतो. त्याचं नाव म्हणजे आदमापूरचा राजा बाळू मामा. रामकृष्ण हरी. जय बाळू मामा. जय बाळू मामा. रामकृष्ण रामकृष्ण हरी. जय बालू हरी हरी रामकृष्ण हरी. चालती पंढरीची वारी. रामकृष्ण हरी माऊली. चला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचा आशीर्वाद राहू द्या. बोला पाहिजे होतं. रामकृष्ण ड्रॅगन फ्रूट गेलं का? हे बघ, जनकने ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे. आम्ही ज्या रस्त्याला चाललेलो ते आम्ही पहिले वारीचा अनुभव घेतलेला की आम्ही सर्वजण म्हणजे लाल लाल कपडे घातलेले सर्वांनी. तर मी पण बोललो की आपल्या सासरवाडीचं देव माझा मसोबा घालूया. तर सर्व लाल कपड्याने इथे जात होतो आपले वारेला मस्त हरिनामाच्या नावाने. पण काय माहिती, एक खट्टा बैल असं आम्हाला वाटलं की रस्ता क्रॉस करत असेल, असा मागे लागला. आम्ही तर पुढे होतो. ही पब्लिक धावते. मी बोले धावतात का? बाबा बघतो ते दोघं तिघांचं शेतान उड्या मारल्या. तो बैल बघते कुठे गेले, इथे तिथे. बाबा खतरनाक सीन. जीव अर्धी लोक जीवाच्या धोका करून धावता हसतात पण, आणि अर्धी लोक टेन्शनमध्ये जाणते उड्या मारल्या शेतात. बाबा खतरनाक सीन होता. पण माऊलीच्या कृपेने कोणालाच काय झालं नाही. त्या बैलाला लाल दिसलं नाही. मी तर पहिला गेला उघडा झालो. आपलं हे लाल टी शर्ट काढलं आणि उघडा चालत होतो. बऱ्याच लोकांचं तसंच केलं. त्याच्यानंतर आता भावजीने लाल घातलेला आहे. त्याला त्याचं इच्छा आहे की मला जे तुमच्याबरोबर झालं ते मला खरं वाटत नाही आहे. ते काय खरं करण्यासाठी आज मी लाल घातलेलं आहे. माझ्या पाठी बैल लागू दे अशी त्याची इच्छा आहे. पण मी तर बोलतो भाऊजीचे बैल नाही लागलं पाहिजे, कारण की बहिणीचा नवरा आहे. तर त्याला वाचवायला मला पण जरा उडी मारायला लागेल बैलाच्या अंगावर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कलर त्याला आवडेल नाही काय? आता काय आहे ते मला पण ना माहिती. बोलतात लाल कलर बोलतात, त्यांचा असा इरिटेट करतो त्यांना, तेव्हा ते अटॅक करतात असे. आणि तसं झालेलं तो पण. ब्रह्म झालाय, त्याला लाल कलर आवडत नाही. पण तसं आमच्यासोबत झालेलं त्याच प्रकरणाने तुम्हाला सांगितलेलं. आता पाहूया आपल्यासोबत होतं की नाहीच झालं पाहिजे. वारीला चाललेलो आहे कोणीतरी त्याला व्यवस्थित. छेडलं असेल म्हणून ते मागे धावले असेल तुमच्या. आता बघूया काय कसं काय कुणाचं. आम्ही तर पुढे होतो, पाठून धावत होते सर्व. खतरनाक तो सीन झालेला आहे. मी आता रामकृष्ण हरी. ठरवलंय, आता पुढचे 4-5 दिवस आहे ते लालच कपडे घालणार आहे आणि मला अनुभवायचं आहे ते की असं सत्य आहे की नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तिथे बांधलेले आहे बैल. भाऊजी असं चॅलेंज घेऊ नका, जेणेकरून कुठे लपडं होईल. उन्हा तानाचे एकदम भरपूर असं ऊन, सूर्यदेवता आमच्या डोक्याच्या वरच आहे, बघू शकता. त्या उन्हा तानाचा आपल्या बाईकवर फिरतो आणि वारंवार पाणी आम्हाला पाजवतो, जेणेकरून आमच्या बॉडीतून पाणी निघतं. आणि काजू वगैरे घेतलेले म्हणजे मोनिश माऊलीचा ऐकलं. रामकृष्ण हरी. तर सर्वांना 5-5 वाट्याने काजू द्या, जेणेकरून ऊर्जा होईल. काजू खाऊन घेतो आधी. भाऊजी सर्वांना पुढलं पाहिजे. तुला गाडीवर बसायचं, बसून घ्या. काजू खात आहे. काजू, ड्रॅगन फ्रूट, पाणी. माऊली की फौज में हम सब मौज में. मिलन माऊली. रामकृष्ण हरी. पाकधर भाऊजीची. मुनीस माऊलीला काजूची मी हेल्प करत आहे.
मग आता काजू खाऊया. आणि त्याला पाणी पण देतो मी. पाणी बॅगेत आहे तरी पण एक ठेवू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 2 बाटल्या बॅगेत आहे, 3 बाटल्या इथे आहे बघा. त्याच्या रस्त्याला काहीच नाही आहे. माझ्या बॅगेमध्ये आपलं घोडागोली आहे म्हणजे चणे आणि गूळ, शेंगदाणे आहे, हे काजू मिलन माऊलीने दिले आहे आणि सर्वांकडे थोडे थोडे ड्रायफ्रुट्स आहे आणि मध्ये मध्ये फळं भेटत आहे. माऊलीकडे मागितल्यावर 1-2 फळं कोण पण तोडायला देते, तर 1-2 फळं घेऊन आम्ही चाललेलो आहे. टायमावर ORS वगैरे आपल्याला पाहिजे कारण की कडक ऊन आहे. हीच तर आता भक्तांची परीक्षा आहे. कडक उन्हामध्ये, पावसामध्ये तर आपल्याला वेग भेटतो पण उन्हामध्ये आपली स्पीड स्लो होते. तरी ते ORS सगळं आपण भरतं आहे. 3 बाटल्या त्यासाठीच घेतलेल्या आहे. अशी मित्रांची मैफिल असेल, असं एक दुसऱ्याच्या बॅगेत काय नाही काय असेल तर शेअर करत खायची मजाच वेगळी आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी माऊली. पोलीस माऊलीचे मी आता 21 दिवस टिप्स पाहिले ते आता आम्हाला रस्त्यात उन्हामध्ये खूप काम आले. ते आता ग्लुकोन डी घेऊन आलो होतो. ORS ते आता पाण्यामध्ये टाकून आम्ही आमची ऊन भरपूर आहे. बघू शकता. हे ORS, हे झाली आपली अड्डाची चपलं. अड्डा जसे काय कॉपी केलं म्हणजे कॉपी नाही केलं बोलू सर, त्या आधीपासून घालतात. चालता चालता थोडी शेतातली मजा पण घेतली. ड्रॅगन फ्रूट पण काढलं. आणि तिथे ORS भरतात बघू शकता. आणि थोडंसं ड्रायफ्रुट्स वगैरे खाणं पण, हे बघ टँग वगैरे सगळं सोबत ठेवलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. सावलीमध्ये विश्रांती करत आहे बघू शकता. स्वागत माऊली बीच आणि आपले भावजी आणि माऊली वारंवार येत आहे. काजू चॉकलेट, आज काजूच काजू. आठवण आली आजू. नाचते आपला उमेश माऊली. हाय आय मोहम्मद प्रेझेंट फ्रॉम अरेबिया. पोचलेलो आहे. कपिल दादा कुठल्या वस्तीवर? आता इथे वाकी आहे. इथून 3 किलोमीटर चोपराज आहे. तिथे आपल्याला जेवायला जायचं. आता आपण इथे वाकीला आहे. वाकी हे मंदिर असते. कधी कधी आम्ही इथे मुक्काम पण घेतो या मंदिरामध्ये. रामकृष्ण हरी 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 माऊली. रामकृष्ण हरी. हनुमान मंदिर